पडताळणीपूर्वीच 4,000 लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेमधून माघार घेतल्याची माहिती आहे। महिला आणि बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयामध्ये योजनेचे लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज पाठवलेले आहे। पात्रता निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यासाठीची पडताळणी मोहीम राबवण्याच्या आधीच राज्यभरातून 4,000 पेक्षा जास्त महिलांनी योजना नको असा अर्ज केल्याचं कळत आहे। तर पडताळणीमध्ये अपात्र ठरल्यास मिळवलेल्या लाभाची रक्कम दंडासहित वसूल केली जाईल असं सांगितलं जात होतं आणि त्याच भीतीनं अर्ज माघारी घेत असल्याचं दिसून येत आहे। तर लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती मागील काही महिन्यांपूर्वी, विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी, आणि त्याच्यामध्ये ज्या बहिणींनी अर्ज केलेले होते या योजनेसाठी त्या सगळ्यांना 1,500 रुपये महिना याप्रमाणे लाभ देण्यात आला। पण जे निकषात बसत नाही त्यांच्याकडून ते वसूल केले जातील असं सांगितलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आता 4,000 बहिणींनी अर्ज माघारी घेतल्याची माहिती आहे। दरम्यान पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिकाधारक महिलांनाच हे लाभ मिळणार आहे। तर शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये फक्त मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी पडताळणी कशी होते ते आपण बघतोय। संजय गांधी निराधार महिला योजनेतील महिलांना पूर्णपणे यातून वगळणार असल्याचं कळतंय। तर पिवळ्या आणि केसरी शिधापत्रिकाधारक महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। आणि शेतकरी सन्मान योजनेमधील लाभार्थी महिलांना दरमहा 500 रुपये मिळणार आहेत। तर संजय गांधी निराधार महिला योजनेतील महिलांना पूर्णपणे यामधून वगळलं जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।